पुणे पोलिसांनी उघड केलेल्या ड्रग्ज रॅकेटची व्याप्ती दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते। या ड्रग्ज रॅकेटची व्याप्ती आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचल्याचं तपासातून समोर आलंय आणि या प्रकरणी आता 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पुणे पोलिसांनी 19 फेब्रुवारीला 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त केलं। त्यातील आरोपीने ड्रग्ज साठा मिठाच्या पाकिटात पुण्यातल्या विश्रांतवाडी भागात लपवला होता। या आरोपींच्या चौकशीत त्याचे धागेदोरे पुणे, मुंबई आणि दिल्लीसह देशाच्या विविध राज्यात पसरल्याचं समोर आलं। या प्रकरणी पुणे आणि दिल्लीत छापेमारी करण्यात आली। पुणे आणि दिल्लीतून 1700 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आला असून त्याची किंमत 4000 कोटी रुपये आहे। दिल्ली येथे टोटल जे प्रेमाइसेसमध्ये काल करण्यात आली त्यामध्ये एकूण 970 किलोची साठा दिल्ली येथे मिळालेली आहे। कुरिअर कंपनीच्या माध्यमातून ड्रग्जचा साठा देशाच्या बाहेर पाठवण्यात येणार होता। कुरिअर कंपनीचे माध्यमातून यापैकी काही साठा देशाचे बाहेर पण जात होता अशा प्रकारचे माहिती समोर आलेली आहे। या दृष्टिकोनातून अधिक तपास सुरू आहे। हे ड्रग्जचं रॅकेट कुठपर्यंत पसरलंय आणि त्याचा मास्टरमाइंड कोण याचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे। छत्रपती